रामकृष्ण हरी. तर चालू आहे बघा स्वयंपाक इकडं आणि गवारीची भाजी बनवायची. हे सगळं चिरून ठेवले आणि आता आपली चूल आतमध्ये घेतली इकडं आणि असा दूर जरा तिकडं जातोय. पण वाळली लाकडं असली ना तरच स्वयंपाक चांगला होतो चुलीवरचा. खरं सांगायला आतापर्यंत लय दुपले चूल. आपल्या कामावर पण लाकडं आहे तर म्हटलं जाऊन आणावं. आता कुठं चांगला जाळ लागलाय म्हणलं कढईत ह्या गवारीची भाजी मोकळी करावं. भात करून ठेवलाय. हे इकडं सगळ्या महिला मंडळ बसतात. कोण आलंय मला भेटायला? मात्र अजय खाली कशाला आली तू? किती गोळ्या खाती तू आता? सारखं गोळ्या मागायला लागली. आ कसली पाहिजे? बघ की आकीकडे नेऊन सोडा आणि आकीकडे नेऊन सोडा. आता रात्री तरी एक गोळी तापीची दिली होती. आल्या वचलाजी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बर बर बसा बसा हवेशीर बसा. अजून कोण कोण आहे इकडं? कोण आहे? मंदाई कुठे गेली? गाडीची आड का तिकडं? होय आल्यात सगळे एक 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 आबाळ आलेला आहे. जाळ चांगला लागलाय मस्तपैकी. भाजी फोडणी टाकते जरा. भाजीला चमचा कसा टाकलाय मधी. आणि ताईचं चाललंय. बोला की बोला की. कुठं दुकान राहिले? दुकान कुणाला? हा का? गवार मस्त करते बघा मोकळी. वरण केलेलं आहे म्हणून थोडीशी जिरे मोहरी टाकते. छान जाळ पण लागलेलं आहे मस्तपैकी. आता हे असं धरायचं आणि एकीकडं करायचं. हेच तर गोष्ट आहे ना अवघड आहे आमच्याकडं. कलावती येते आपल्या मदतीला. कांदा टाका चला आता. चांगलं हे झालं. तू असं धर फक्त ताट धरतो इकडं पुढं धर. हा बस थोडा कढीपत्ता टाकू. सरक मागे घे. हा एका हाताने धरावं लागतं आणि एका हाताने काम करावं लागतं. धना पावडर टाकते जरा. कांदा छान तळलेला आहे आपलं. ही गरम मसाला आहे आपला. थोडंसं लाल मिरची पावडर टाकते जरा. हा कांदा मसाला आपला. सगळा मसाला तेलात तळून घ्यायचा छानपैकी. लोखंडाच्या कढईत करते बघा. लोखंडाच्या कढईत खूप छान असं आपल्याला लव भेटतं. लोखंडाच्या कढईत केलं की पहिलं लोखंडाच्या तव्यात भाकरी वगैरे करायचे. कढया पिढ्या पहिलं वेगळी भांडी होती सगळी. त्याच्यामुळं आपल्याला आयरन भेटायचं, लव भेटायचं शरीराला आपल्या. आता आयरनच्या गोळ्या खाव्या लागतात आपल्याला लवकर. माती बी नाही. मातीत पहिलं लोक मातीत फिरल्यामुळं मातीनं हे आपल्याला लव भेटायचं, आयरन भेटायचं लोखंडामुळं. मीठ टाकून वगैरे चांगल्या शेंगा उकडल्यात. मी उकडूनच घेते नाही तर भाजून घेते शेंगा. हळद टाकून मीठ टाकून उकडल्यात शेंगा. शेंगा उकडताना टमाटे टाकले, ढवळी मिरची पण टाकले. गवारीची मस्त भाजी झालेली आहे. हलवायची अजून हलवलीच नाहीये. आणि हे असं शेंगदाण्याचं कूट टाकलं मस्तपैकी. असा धूर आहे ना उलटा लागते धूर. त्याच्यामुळे ना लई होते. हलवते जरा. हळूहळू लागले याला पण. जा कलावती मॅडम उठू का जरा मी इथलं? काय म्हणते आता बघू. मावशी काय म्हणते? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झाली का आंघोळ? मस्त चकाचक चकाचक गुलाबी. हो गाणं आलंय बघ एक. होय ना. ते छकुलीने केलं होतं का? हा. गुलाबी साडी आणि हा लाली लाल लाल. हा काय नाही गुलाबी कलर मला लय आवडतो. गुलाबी आणि निळा कलर. अरे बाप. दोन्ही कलर लय आवडतात फक्त मला पहिल्यापासून. हो. छान आहे फुलं. आणि तुला छान पण वाटतात. तू गोरी आहे ना. त्याच्यात आहेत की मग निळे फुलं. आहेत ना मग. आणि तुला एक गाऊन पण आहे ना निळा. आहे की म्हणून तर मग मी घेतला होता तो. बापरे.
इथून उठून गेल्यात बघ की तिकडं काहीतरी करायचं चालू आहे ते फळ्या फिळ्या काढायचं. कुमार मॅडम तिकडंच आहेत वाटतं कधीच्या. हे 2 महाराण्या. लांब बसला हा लांब बसला कुंभार हा का आम्हाला सोडून. बघते ना जाऊन का बरं रुसले कुंभार रुसले. आणि आजी मी बोलले का नाही तुम्ही बोला. तो काय काम केलं? हा तो काय काम केलं? काय बोला. तो काय काम केलं? मी आज मला मोठ्याने ह्या केलं नाही सगळं काम. म्हणून म्हातारी आज बोलत नाही ग तिला. तिला ऐका येत नाही. ती एक शब्द 4 वेळा म्हणते तरी ऐकत नाही त्याच्यामुळे ती तशी करते मग. हा, आणि तिला नाही बोलूशी वाटत. तो मोठ्यानेच बोलावं लागतं. येतो राग. हा का? राग राग काय नाही करायचा. आपण सगळे एकच आहे का नाही. राग कशाला धरायचा. कोणी कोणावर राग पण धरायचा अगं नाही. काय? ए मावशी चांगलं माणूस कंटाळत ग. तिला तर काय म्हणायचं. बरोबर आहे का नाही ग कलावती. त्याच्यामुळे कटळा करते ते आणि तसं का बोलायचा. आपण जे काय विचारलं ना मग ते काय ते काय ते मग त्याच्यामुळे कटळा येतो. हे मग असं होते आवाज. काय करावं आणि काय हा? अजय अहो, मी बघा रडती काय की म्हातारी आजी आता. रडायची काय गरज आहे. ते बघ की रड. काय रडायची तेव्हा? तुला काय रडी येईल का काय आणि तर बोलायला लागली म्हणून. आयो होय खरंच म्हातारी रडायला लागली की अगं. नको बोलू तू रडू नको. होय काय रडू नको बाई. रडायला काय झालं? रडू नको, बोलू नको. बोलू नको. आम्ही बोलतो काय तर. काय झालं तुला नको वाटायला बाई अनिताला बोलायला. तुमच्या सगळं बोलच पाहिजे. पण तिच्या बोलतात, सहज बोलतात. काय सांग बोलते कातू 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 बोलत. आता काय करा. नाही आई म्हणते नाही ना तसं. बाय मला तर आता काय करू कळच नाही बाय. तू सांग बोलते आई सगळं. बरं नको माझी बाय. रडून द्यायचं. का असं केलं? असं रडू नको. तुम्ही सांगितल्यावर कशाला रडू. नको रडू. अगं आपल्याला आखी किती समजावून सांगते नाही तुला. आखी आहे आखी ना, किती आमची जीव आई लावते आहे हे ना. करते रडायचं काय काम हा नाही. मग आई सांग केलं तर करत अगं तिला रडू कशासाठी यायले की ती मगाचपासून आहे ना मी भाजी करत होते ना तिकडं ते आणि ताई सारख्याच तिला डवचत आहेत. म्हाताऱ्या माणसाला डवच नाही म्हाताऱ्या माणसाला ना डवचलं ना लय राग येतो. ताईला म्हणते मी तुझं सांग बोलते. आणि छकुली पण म्हणत होती अनिता ताईला की तिला डवचू नको म्हणून म्हणत होती ना. म्हणलं आई मी म्हणलं. असं असं नाही करायचं. म्हातारा माणूस आहे. बोल 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 बोल. नाही मी बोलले ते काय बोलतच नाही त्या. हा. तुला ऐकाय येत नाही. ती बोलती पण तुला ऐकाय येत नाही. तुला किती आवडायचं आता. मिरच्या तोडायला गेले ते म्हणते दादा पाला पालाच लागायला. ते म्हणते बुवाला का दोघे दपडम 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 मिरच्या चोरायला. काय 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 कशी मन काय एक आंधळ एक लंगड. हम्म. ते म्हणते आंधळ म्हणते दादा पाला पालाच लागायला. हा. ते म्हणते बुवाला बरे म्हणते. दोघे बोलत तशी गत झाली बाय 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 लक्ष्मी मॅडम. नाही नाही रडायचं नाही. नको रडू. छकुली नको रडू. तसं नाही. आई सारखं लावते अहो ते येतं तरी का कमी होईना. नाही 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 ती चिष्टिली आहे ग लई होय ना. लय चिष्टिली आहे. मला हसू येईलच. तुम्हाला काय वाटत असेल ते मला नाही माहिती पण मला म्हातारी आजीचं हसू येईल. होय अजय यांना काय करायचं नाही. यांना लग्नाला लावायचं. ते चकुली समजून घेते बरोबर. ते आणि त्याला ऐकाय येत नाही म्हणून ती तरसात असं होतं. पण आणि तर ताईनी गप बसावं ना. मला असं वाटतंय एकसारखं लागते एकसारखं. एकसारखं मागं लागते. आता आईला म्हणजे मी तुझं सांग बोलते. लक्ष्मीबाई म्हणजे म्हातारी आजी ए म्हातारी आजी आणि त्या सोबत बोलणार आहे का तू? हा तिच्याकडे बघायला बघते. तिला घाबरले होय का नाही बोलणार तिच्या सगळं. बोल बोल बोल. बरोबर म्हणते ना. बघितलेलं तो. हो बघितलं. म्हणून तर आले उठून इकडं. म्हणलं उठवा म्हणलं आता नाहीतर काही खरं नाही म्हातारी आजीचं. मग म्हणून तू रडायला लागली होय तिनं त्रास दिला म्हणून होय. हा काय अग हा काय नको बाई. हा काय करू कुठं चालली? छान राहायचं म्हाताऱ्या आजी. आनंदी राहायचं. हा आनंदी राहायचं. आनंदी नाहीये तू?
हसवलं की तुम्हाला एवढं मोठं? हसते की नाही तुला हसते, आकीला हसते, मावशीला हसते. आणि त्याला हसते का नाही? तिचं सारखं जास्त करते असं. पोली फिडी माग डोक्यावर मग डोळ्याला पाणी आले. पळत होती की डोक्यावर. हा हा तुम्ही असं करत धक्का द्यायला लागला तरी म्हणतात पडची. मग भीती वाटतं ना तू पडशील म्हणून आम्हाला. ते बघ तुझ्याकडे बघायला सारख्या. ते बघ ते बघ ते बघ. होय? भीती वाटायला लागली तिला अनिताची. आता अनिताला कसं बोला ते बघ बोला ना बोला. गप्पी कशी काय आता ही तिला सांगा अनिता ताई जावा तिकडं, जावा त्या मैत्रिणीकडे जावा. ते बघा अनिता ताई तिथं मैत्रिणी आहेत बघा, तिथं अजून 4-5 त्यांना जरा जाऊन बोला. हा गेली अनिता. गेला हा खुश का आता? होय खुश. हा? झाली. कसं करावं? सारखं अशीच करायचं. बोला बोला बोला. तिथं होती ना स्वयंपाक करीत होती. तिला भीती वाटून द्यायला. आकी तू मावशी आणली परत, मावशी बघितली तरी मावशी म्हणते बोल तिला आणि त्याला बोल आणि काय करू? ती दिसते धक्का देते पडली फिरली माग डोक्यावर, टाळूवर, हय्यावर, भाडल्या टाळूवर पडल्यावर. बर झालं की आता गेली ना गेली बस खुश. खुश राहा. तिकडं बघते आज वळून तिकडं बघते. बस खुश. चला येऊ का मी आता? काय पाहिजे तुला? तू खाशासाठी आली खाली म्हणली गोळी पाहिजे तुला? गोळी बारकी गोळी दिली. बारकी देऊ? बरं ठीक आहे.